स्कूल बसेसच्या दरामध्ये आता 18% वाढ करण्यात आली आहे आणि स्कूल बस संघटनेने हा निर्णय घेतलेला आहे। शैक्षणिक वर्ष 2025 साठी स्कूल बस शुल्कामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि सरकारने 14.95% सरकारी बसेस भाड्यामध्ये वाढ केल्यानंतर स्कूल बसेस संघटनेने सुद्धा दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। उत्पादकांच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे। देखभाल खर्च, वेतनवाढ, बाल सुरक्षा उपाय, वाहतूक आणि पार्किंग शुल्क यामुळे वाढ करण्यात आल्याचं स्कूल बस संघटनेकडून म्हणण्यात आलंय। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, काय नेमकं या स्कूल बस संघटनांचं म्हणणं आहे, त्याचं प्रयोजन कसं आणि त्याचे परिणाम काय? श्रद्धा, जर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच एसटीच्या दरात सुद्धा सरकारने वाढ केलेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर एसटीच्या दरामध्ये सरकारने 14.95% वाढ ही जाहीर केली होती। त्यानंतर आता स्कूल बस मालकांनी सुद्धा तशाच प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। स्कूल बसच्या शुल्कात 18% वाढ करण्याचा निर्णय हा एकत्रितपणे घेण्यात आलेला आहे। शैक्षणिक वर्ष 2025 साठी ही वाढ जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं श्रद्धा, तर उत्पादकांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जो देखभाल खर्च आहे किंवा जे कर्मचारी काम करतात त्यांचं वेतनवाढ असेल, ड्रायव्हर असेल, महिला परिचारिका असतील, त्यांचा पगार असेल, त्याचबरोबर जे सुरक्षा आहे त्याचा उपाय असेल, म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा जे इतर उपकरणं जी बसवली जातात या बसमध्ये त्या सगळ्या गोष्टी असतील आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे वाहतूक आणि पार्किंग शुल्क याच्यात सुद्धा वाढ झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टीवरून आता एकत्रितपणे बैठक झाली आणि या बैठकीमध्ये 18% शुल्क वाढ करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतूक राखताना वाढत्या खर्चाची जी पूर्तता आहे ती करण्यासाठी हा निर्णय हा एकत्रितपणे स्कूल बस मालकांनी घेतलेला आहे। पण धनंजय, 18%च्या वाढीवर पालकांमधून काय प्रतिक्रिया उमटतायत? ही वाढ जी आहे त्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती आता शाळेमार्फत पालकांना देण्यात येईल। त्यानंतर या सगळ्या संदर्भात पालक नेमकी त्यांची काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण की सर्वत्र जर आपण पाहिलं तर विविध गोष्टींमध्ये महागाई किंवा वाढताना इतर गोष्टी ज्या आहेत त्या वाढताना पाहायला मिळतात आणि अशातच आता शाळेय मुलांच्या ज्या आहेत स्कूल बसच्या सुद्धा हे दर वाढल्यामुळे आता नेमकी त्यांची भूमिका कशा प्रकारची आहे ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र आता सध्या या मालकांनी ही 18% वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता हे कधीपासून लागू होते आणि त्याचबरोबर ही या सगळ्या गोष्टीला आता पालक कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतात हे सुद्धा सगळं पाहावं लागणार आहे। बरोबर, या अधिकृत याची घोषणा कधी होईल आणि पालकांची काय प्रतिक्रिया असेल ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। धनंजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।